चला, तर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या आजच्या लेक्चरमध्ये. आजचं लेक्चर आपल्याला आपलं जे असणार आहे ते इतिहास हा विषय जो आहे, या इतिहास विषयाला आपल्याला थोडंसं समजून घ्यायचं आहे. इतिहास या विषयामध्ये खूप काही माहिती भरमसाठ भरमसाठ माहिती असते. हा विषय म्हणजे ॲक्च्युअली एक प्रकारच्या स्टोऱ्याज असतात, कहाण्या, स्टोरीज. आणि या विषयांना किंवा या विषयाला पर्टिक्युलरली आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस तो एक अभ्यास म्हणून पाहायचा प्रयत्न करतो आणि तिथंच आपण चुका करतो. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला इतिहासाचा अभ्यासक्रम नक्की काय आहे, काय तुम्हाला के-जी रँच बॅच नंबर 1 मध्ये शिकवलं जाणार आहे आणि त्यासोबत कशा पद्धतीने तुम्हाला या बॅचच्या रिलेटेड असलेले पी-वाय-क्यूज कव्हर केले जाणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा एक पूर्णपणे एक आढावा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगेल की आपली के-जी रँचची जी बॅच आहे, ही बॅचची व्हॅलिडिटी 2 दिवस वाढवली गेलेली आहे. त्यामुळे तुमच्या आजूबाजूचे जे कोणी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनाही सांगा की ज्यांना कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर व्हॅलिडिटी म्हणजेच 5 तारखेला 5 जानेवारीला जी एंडिंग होता तर 7 जानेवारीला ही ऑफर संपणार आहे. ठीक आहे. सो आज आपण स्टार्ट करूया हिस्ट्री या विषयाचा अभ्यासक्रम. ओके. इतिहास. इतिहास हा विषय जेव्हा आपण शिकतो तर इतिहासाचे घटक आपण पहिले समजून घेऊया. घटक. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला या पटापट जॉईन व्हा. आले सगळेजण? वेलकम मनोज, कविता, नौसीना. ओके. नौसीना शेख ना? कम. आले सगळेजण? तर इतिहास हा जो घटक आहे, या इतिहास घटकाला आपण समजून घेणार आहोत. या इतिहास घटकामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट कोणते घटक महत्वाचे आहेत किंवा त्याचं वेटेज काय. सगळ्यात पहिले तर आपण वेटेज समजून घेऊ. आपल्या हिस्ट्रीचं जे वेटेज आहे ते वेटेज आहे पूर्व परीक्षेला, म्हणजे जर आपण कंबाईनचा अभ्यास केला, कंबाईन, या कंबाईनच्या अभ्यासामध्ये याचं फक्त आणि फक्त 10 प्रश्न विचारले जातात आणि हे 10 गुणांना असतात. ठीक आहे. पण जर आपण राज्यसेवेचा अभ्यास तुम्ही करत असाल, राज्यसेवेचा अभ्यास करत असताना तुम्हाला याच्यावरती जवळपास 15 प्रश्न विचारले जातात. फक्त एवढंच की राज्यसेवेचा अभ्यासक्रम बराच मोठा आहे. राज्यसेवेच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला या ठिकाणी ऍडिशन होतात प्राचीन आणि मध्ययुगीन. मध्ययुगीन, प्राचीन आणि मध्ययुगीन 15 प्रश्न या ठिकाणी असतात आणि 10 प्रश्न या ठिकाणी असतात. तर राज्यसेवेमध्ये थोडासा सिलेबस वास्ट होतो, पण कंबाईन आणि राज्यसेवा यांना कॉम्बिनेशन मध्ये जर कन्सिडर केलं तर कॉम्बिनेशन मध्ये जे तुमचे घटक आहेत त्या घटकांपैकी पहिला घटक आहे तो म्हणजे भारताचा, आधुनिक भारताचा म्हणजे सगळ्या भारताचा नाही, तर आधुनिक भारताचा इतिहास. ठीक आहे. आता आधुनिक भारताचा इतिहास ज्यावेळेस आपण समजून घेतो किंवा इतिहासामध्ये जशा जशा घडामोडी घडत गेलेल्या आहेत, ठीक आहे, इतिहासात जशा जशा घडत गेलेल्या आहेत घडामोडी, तशा तशा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा घडामोडी घडत गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे याला पॅरलल म्हणून महाराष्ट्राचा आपण इतिहास पाहणार आहोत. महाराष्ट्राचा इतिहास मी यासाठी सेपरेट शिकवत नाही, कारण की विनाकारण लेक्चर्स तुमचाच वेळ जाईल. मला काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये, तुमचाच वेळ जाईल, खूप वेळ जाईल. म्हणजे हे जे इकडे शिकायचं तेच ते परत महाराष्ट्रात शिकावं लागेल आणि महाराष्ट्राचा इतिहास बघत असताना खूप बोर होतं यासाठी मी सांगतो, कारण की एक तर महाराष्ट्राचा कधी आपण लहानपणी स्टोरी ऐकलेल्या नसतात किंवा महाराष्ट्रात काय काय घडलं होतं, कसं घडलं होतं याच्याबद्दल माहिती नाही. जे जे ठोकळ माहिती आहे ती आपण भारताच्या वेळेस समजून घेतो. फॉर एक्झाम्पल जर आपण विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल जर अभ्यास करायला गेलो तर सावरकरांचा अभ्यास आपल्याला कोणाच्या अँगलनी, तर भारताच्या अँगलनी जास्त चांगल्या पद्धतीने समजतो. आपण चाफेकर बंधूंची ऍक्टिव्हिटी जर बघितली किंवा
वासुदेव बळवंत फडकेंची ऍक्टिव्हिटी बघितली तर हे महाराष्ट्राच्या इतिहासातलाच एक महत्वाचा पार्ट आहे, पण तो भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा शिकवला जातो. बिकॉज ऑफ त्या लोकांनी असं काहीतरी केलं होतं की जे आतापर्यंत त्या काळात, त्या तत्कालीन काळामध्ये असं विशेष कोणी त्या काळात केलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास आपल्याला इंडियाच्या रेफरन्सनी घेणं खूप छान आणि खूप सिस्टमॅटिकली आपल्याला त्या गोष्टी समजून येतात. महाराष्ट्रासाठी आपण एक्स्ट्रा घोटत बसलो तर प्रॉब्लेम असा होईल की तुमचं जिथं जे लेक्चर्स तुमचे 12-13 आठवड्यात संपायचे ते संपण्यासाठी आपल्याला 24-25 आठवडे लागतात. तेवढ्या काळाचा तेवढ्या काळात तुमच्या परीक्षा पण येतील. बरं, एवढं सगळं केल्यानंतर तुमच्या हातात भेटणार काय? तर तुमच्या हातात मिळणार आहेत 10 प्रश्न किंवा 15 प्रश्न. ठीक आहे, कारण की राज्यसेवेमध्ये नाही म्हटलं तरी प्राचीन आणि मध्ययुगीनवरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात आणि राज्यसेवेच्या बाकीचा जो कंटेंट आहे, म्हणजे जे तुम्हाला मी आता या ठिकाणी सांगतोय त्या कंटेंटमध्ये जवळपास 10 प्रश्नांचा वेटेज आहे. आता महाराष्ट्राचा इतिहासाचं वेटेज कधी कधी वाढतं, कधी कधी यावरती 7 क्वेश्चन सुद्धा विचारले गेलेले, तर कधी कधी यावरती 3 क्वेश्चन सुद्धा आलेले. 7 ते 3 क्वेश्चन्स असं याचं वेटेज राहतं. जबरदस्त वेटेज आहे. ठीक आहे, एकदम वाढतं पण आणि कधी कधी कमी पण होतं. तर आधुनिक भारताच्या इतिहासावरती वेटेज हे आपण 5% पकडून चलू किंवा 50% वेटेज पकडून चलू. आणि या ठिकाणी सुद्धा आपण ना तुझं ना माझं जे MPSC वाल्यांचं तसं 50% वेटेज या ठिकाणी कव्हर करून मिळेल. ठीक आहे, या ठिकाणी 50% कव्हरेज या ठिकाणी मिळेल. म्हणजे आधुनिक भारताचा जो इतिहास आहे आणि महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, आधुनिक भारत आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला आपण 50-50% वेटेज देऊ. आता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जे वेटेज पडतं ते महाराष्ट्राच्या इतिहासातील असलेले काही महत्वाचे नेते, आपण त्याला म्हणू शकतो स्वातंत्र्य संदर्भात. ओके, स्वातंत्र्यासाठी झटलेले, स्वातंत्र्यासाठी कार्य केलेले नेते किंवा क्रांतिकार आणि समाज सुधारक, महाराष्ट्रातील समाज सुधारक. आता हे 3 प्रकारचे वेगवेगळे लोक आहेत. हे आहेत राजकीय नेते, यांनी राजकीय कार्य केलं, जसं फॉर एक्झाम्पल दादाभाई नौरोजी, फॉर एक्झाम्पल लोकमान्य टिळक. ठीक आहे, ओके. आणि काही असे नेते आहेत, काही असे व्यक्तिमत्व आहेत की जे की क्रांतिकारक आहेत, विदा सावरकर, चाफेकर बंधू. ओके. आणि समाज सुधारक म्हणजे असं की त्यांनी समाजामध्ये असलेल्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्या संपवण्याचं काम केलं, किंवा त्यांच्या संदर्भात असलेल्या काही लोकांना किंवा त्यांच्या समाजाला त्यांनी वरती आणायचा प्रयत्न केला, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी समाज सुधारण्याचं काम केलं. तर या समाज सुधारण्याच्या कार्यासंदर्भात जर तुम्ही कुठलाही पेपर घ्या, कुठल्याही पेपरमध्ये जर बघितलं तर तुम्हाला व्यक्तींवर लक्षात घ्या, व्यक्तींवरच तुम्हाला 50% वेटेज आहे. घटनांवरती तुम्हाला कमी वेटेज पडतं, पण व्यक्तींवरती सर्वात जास्त वेटेज पण या ठिकाणी पडले. जसं जसं आपण पुढच्या टप्प्यात जाऊ, जसं जसं आपण चॅप्टर्स कंप्लीट करत जाऊ, तर चॅप्टर्सच्या वेळेस तुम्हाला एक लक्षात येईल की जसं जसं आपला चॅप्टर कंप्लीट होतोय ज्यावेळेस आपण PYQ सगळ्या घेऊ, इतिहासावरचे PYQ घेऊ, इतिहासावरचे प्रश्न घेऊ, हळूहळू तुम्हाला समजेल की हे जे काही क्वेश्चन्स आपण घेतोय हे सगळेचे सगळे कशाशी कोरिलेट होत आहेत. हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते व्यक्तींवरती जास्त कोरिलेट करतात, त्या व्यक्तींवरती जास्त फोकस ठेवतात. आणि एकदा व्यक्ती समजला की सगळ्या गोष्टी समजल्या. बरं, व्यक्ती समजून घेण्यासाठी व्यक्तीचा फोटो महत्वाचा असतो. एकदा व्यक्ती पाहिला की आपल्याला तो लक्षात राहतो. इतिहासामध्ये सगळ्या ज्या अभ्यास आहे ना, सगळा अभ्यास जो आहे ना तो सगळा स्टोरी बेस अभ्यास आहे. तुम्हाला स्टोरी समजली की तुम्हाला सगळं समजलं. आणि इतिहासामध्ये जर तुम्हाला स्टोरी नाही समजली की तुम्हाला काहीच नाही समजलं. म्हणून आधुनिक भारताचा जो इतिहास आहे तो आधुनिक भारताचा इतिहास समजून घेत असताना आपल्याला स्टोरी बेस कव्हर करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता हा इतिहास समजून घेताना आपल्याला त्याचा अभ्यासक्रम पण समजून घेणं गरजेचं आहे. पण अभ्यासक्रम समजून घेण्याच्या आधी याची संदर्भ पुस्तकं आपल्याला पाहणं गरजेचे आहेत. तर बघा, संदर्भ पुस्तकामध्ये आपण जर भारताच्या इतिहासावरती किंवा महाराष्ट्राच्या इतिहासावर दोघांचा जर कॉम्बिनेशन मध्ये छान अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी ओके अनिल कठारे सरांचं आधुनिक भारताचा इतिहास, ठीक आहे, जे आहे पुढं कल्पना प्रकाशनचं, पुढलं तर कल्पना प्रकाशनचं अनिल कठारे सरांचं पुस्तक, हे पुस्तक बेस्ट आहे. ते सगळ्याच दृष्टिकोनातून बेस्ट आहे अनिल कठारे सरांचं पुस्तक. काही विद्यार्थ्यांकडे समाधान महाजन, ओके, महाजन सरांचं पुस्तक, ओके, महाजन सरांनी NCERT वगैरेचा कंटेंट छान दिलेला आहे. तर काही विद्यार्थ्यांनी जर UPSCचा वगैरे अभ्यास केलेला आणि त्यांनी स्पेक्ट्रम वगैरे वाचलेला आहे तर ते पण ठीक आहे.
पण इथं मी शिकवत असताना तुम्हाला पण किती मार्काचं वेटेज आहे हे फक्त विसरू नका. आता इतिहासाला आपण बसलो तर इतिहासाचं आपली जर लायब्ररी खंगाळली किंवा आपली जर पुस्तकं बाहेर काढली, ओके, किंवा आपली पुस्तकं इकडून तिकडून जर कानाकोपऱ्यात कुठेतरी पडलेली जर आपण बाहेर काढली, तर इतिहासाची नाही म्हटलं तरी 4 ते 5 पुस्तकं तुमच्याकडे सापडतील आजही. आजही 4 ते 5 पुस्तकं सापडतील आणि आणि ती एकदम कोरी करकरीत असतात. बिलकुल त्याच्यावर अंडरलाईन बिंडरलाईन केलेलं नसतं. बिलकुल एकदम पुढच्या पिढीसाठी जपून ठेवलेली पुस्तकं. ही जी पुस्तकं असतात, ही पुस्तकं, ठीक आहे, ही पुस्तकं आपण वाचली पाहिजे, बरोबर. तर यासाठीच मी तुम्हाला सांगेल की अनिल कठारे सरांचं पुस्तक किंवा महाजन सरांचं पुस्तक, ह्या 2 पुस्तकांपैकी कुठलं तरी एक पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एक पुस्तक तुमच्याकडे असावं लागतं. लक्षात. जर तुम्हाला इतिहासामध्ये चांगल्या पद्धतीनं जर प्रश्न पण सोडवायचे, ठीक आहे, प्रश्न पण या ठिकाणी करायचे आहेत, तर पवन सर जे आहेत ना पुण्यातले, पवन सरांचं पण तुम्ही पुस्तक ॲज अ PYQ किंवा ॲज अ MPSC बूस्टर ते तुम्ही रीड करू शकता. छान पुस्तक आहे. मी पण ते पुस्तक बऱ्याचदा रेफर केलेले. पवन सर पण चांगले कार्य करतात त्या संदर्भात आणि हिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी त्यांनी कव्हर केलेलं आहे आणि खूप छान हिस्ट्री त्यांचा आहे. तर तुम्ही हिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने गेले तर MPSCच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक PYQ किंवा MCQ बूस्टर नावाचं त्यांचं पुस्तक आहे. ते तुम्ही एक MCQला कव्हर करण्यासाठी किंवा PYQला कव्हर करण्यासाठी रीड करू शकता. पण हिस्ट्रीमध्ये या व्यतिरिक्त तुमच्याकडे खूप जास्त, मग सर मी याचंही वाचू का, सर मी त्याचंही वाचू का, सर मग हेही करू का, सर मी तेही करू का, एवढं सगळं थांबलपणा करायची गरज नाही. ठीक आहे, एवढं काहीच ऍक्टिव्हिटी करायची गरज या ठिकाणी नाही. आपल्याला फक्त काय महत्वाचे गरजेचे आहेत, त्या कन्सेप्ट गरजेचे आहेत. ते घडामोडी, त्या चळवळी, एवढ्याच गोष्टी आपल्याला फक्त कव्हर करणं गरजेचं आहे. एकदा त्या घडामोडी, त्या चळवळी आपल्याला जर परफेक्टली कव्हर करून झाली किंवा आपल्याला उठाव समजले, आपल्याला चळवळी समजल्या, तेवढ्या फक्त त्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. आणि एकदा त्या समजल्या की एकदम सिस्टमॅटिकली सगळ्या गोष्टी कव्हर होतात. ठीक आहे. साधारणतः तुम्हाला जे समाजसुधारक आहेत, म्हणजे या एका पुस्तकात, अनिल कठारे सरांच्या एका पुस्तकात तुमचं समाजसुधारकही कव्हर होते, तुमचे क्रांतिकारी चळवळ, स्वातंत्र्यासाठी झटलेले जे क्रांतिकारक आहेत ते शोधून स्वातंत्र्यासाठी झटलेले कार्य करणारे जे मवाळ किंवा जहालवादी राजकीय नेते ते सुद्धा सगळं 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 एकाच पुस्तकात मिळतं. पण हेच जर तुम्ही दुसऱ्या कोणाची पुस्तकं जर घेतली किंवा अनिल कठारे सरांच्या बाकीच्या पब्लिकेशनची जर पुस्तकं घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी काही काही गोष्टी अशा ड्रॉप केलेल्या दिसतील. आणि हे जे पुस्तक मी तुम्हाला सांगितलं अनिल कठारे सरांचं, कल्पना पब्लिकेशनचं, ते तुमच्या प्रीला सुद्धा आहे, मेन्सला सुद्धा. एकच पुस्तक पाहिजे, एक. आता ज्यांच्याकडे नसेल त्या लोकांनी घ्या, नाही तर परत म्हणा कमेंटमध्ये की सर आमच्याकडे हे पुस्तक आहे ते चालणार नाही का, ते पुस्तक आहे ते चालणार नाही का. तुमच्याकडे जर आधी पुस्तकं असेल तर तुमच्यासाठी हे नाहीये. तुमच्याकडे आधीच पुस्तकांचा साठा असेल तर तुम्ही पुस्तकं घेऊन ठेवली असेल, तुमच्यासाठी हे सांगत नाहीये. ज्यांच्याकडे पुस्तकच नाहीये, असे काही बॅचमध्ये विद्यार्थी असतात त्यांच्याकडे पुस्तकच नसतात, तर त्या विद्यार्थ्यांनी ही नवीन पुस्तकं घ्या. एक पुस्तक पाहिजे, 10-15 पुस्तकं गरजेची नाही. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी, मग सर आम्ही NCERT वाचू का, आम्ही क्रमिक वाचू का, काही गरज नाही. अनिल कठारे सरांचं पुस्तक अगदी बेसिक टू ॲडव्हान्स आहे आणि मी आहे ना सोबत तुमच्या. तुम्हाला एक एक कन्सेप्ट सिस्टमॅटिकली अगदी स्टोरी मेथडनं व्यवस्थित डायग्राम्स वगैरे घेऊन सिस्टमॅटिकली सगळ्या गोष्टी मी कव्हर करून देणार आहे. आणि हिस्ट्री खरंच एक असा विषय आहे की ज्यामध्ये तुम्हाला मी बोरच होऊ देत नाही. ओके, तुम्हाला मी ते बोरच होऊ देणार नाही, कारण की आपल्याला कसं आहे, आपल्याला वेटेज पण बघत चालणं गरजेचं आहे. आता मी जर युरोपियनांचे आगमन सांगत बसलो तर त्या युरोपियनच्या आगमनामध्येच आपले 5 ते 7 दिवस निघून जातील. आपल्याला त्या गोष्टी नाही करायच्या. आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक प्रॉपर, ठीक आहे, आपल्याला एक प्रॉपर वेने जायचं आणि प्रॉपर वेने जर जायचं असेल तर काय करावं लागतं, तर प्रॉपर वेने जायचं असेल तर सगळ्यात पहिले आधी अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं. तुम्हाला एक पुस्तक समजणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला पुस्तक हवं असेल तर अनिल कठारे सरांचं पुस्तक हे तुमच्यासाठी रामबाण आहे. ठीक आहे, पॉईंट लक्षात आला. अनिल कठारे सरांचं पुस्तक. आता आपण येऊ सिलेबसकडे. बघा, सिलेबसमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस ब्रिटिश सत्तेचा आपल्या भारतात स्थापना कशी झाली या संदर्भात आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आता सुरुवातीला तर आपण स्टार्ट करूया. जस्ट एक मिनिट द्या मला. सुरुवातीला आपण बघणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास. ठीक आहे. हा, आणखी एक महत्वाची टिप या ठिकाणी सांगेल, ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवेचा अभ्यास करायचा आहे, ओके, त्यांना राज्यसेवा करायची आहे, कुठली राज्यसेवा, तर त्या विद्यार्थ्यांनी प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास त्या लोकांना पुढच्या एक आठवडाभरात, एक 12 ते 15 तारखेपर्यंत अपलोड होऊन जाईल आपल्या या बॅचमध्ये.
त्यांनी लगेच त्या कंटेंटवरती एक्स्ट्रा काम करायचं आहे. ठीक आहे. ऑलरेडी बॅच जॉईन करताना सांगितलं होतं की राज्यसेवेचा जो कंटेंट आहे तो राज्यसेवेचा प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा कंटेंट तुम्हाला काय केला जाईल, तो अपलोड मिळून जाईल. तो तुमचा लाईव्ह होणार नाही. ठीक आहे, तो तुमचा लाईव्ह होणार नाही. क्लिअर. आता आपल्या मेन कन्सेप्टकडे येऊया, आपला अभ्यासक्रम. बघा, प्रकरण क्रमांक 1 आपल्याला असं आहे ते म्हणजे युरोपियन सत्ता. आणि त्यांचं भारतात त्यांचं आगमन. त्यांना काय गरज पडली भारतात येण्याची, काय काय कारणं होती, कशा पद्धतीने त्यांचे परिणाम पडले, कसे आले, कोणत्या ट्रॅकने ते आले, कोणत्या मार्गाने ते आले, त्या सगळ्या गोष्टींचा. बरं, आल्यानंतर त्यांच्या वखारी म्हणजे का आले, ते कसे आले, त्यांच्या वखारी, या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे पहिलं लेक्चर्स किंवा पहिलं चॅप्टर्स जे असेल ते युरोपियन सत्तांसाठी आपण ठेवतो. त्यानंतर प्रकरण 2 मध्ये म्हणजे थोडासा मी स्पेक्ट्रमचा पण रेफरन्स घेणार आहे बरं का. म्हणजे स्पेक्ट्रमचा सुद्धा कंटेंट मी देईल, कारण की ऑब्व्हियसली मी यूपीएससी बॅकग्राऊंडचा आहे, तो मी स्पेक्ट्रम थोडंसं कव्हर करून देणारच आहे. मग तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा किंवा काय म्हणा ते तुमचे येतात. त्याचबरोबर माझ्याकडे काही जुने एनसीईआरटी आहेत, मॉडर्न. ठीक आहे, तर त्या मॉडर्न हिस्ट्री मधला जो काही कंटेंट आहे तो मी कंटेंट तुम्हाला देईल. तर जे प्रकरण 2 आहे त्याच्यामध्ये युरोपियन सत्तांमधील जी इंग्रज सत्ता आहे, ब्रिटिश सत्ता, या ब्रिटिश सत्तेची स्थापना. कोणाची? तर ब्रिटिश सत्तेची स्थापना. मग ही ब्रिटिश सत्ता कुठे आली, काय आली, त्या ब्रिटिश सत्तेने कोणाबरोबर भांडणं केली, ठीक आहे, कोणाबरोबर युद्ध केली. मग या ब्रिटिश सत्तेची युद्ध, ओके, या ब्रिटिश सत्तेची युद्धे, या ब्रिटिश सत्तेने कोणाकोणाबरोबर युद्ध केली, तो सगळ्या युद्धांचा भाग. त्या ब्रिटिश सत्तांबरोबर असलेले भारतीय सत्ता, ब्रिटिश सत्तांबरोबर झुंजलेले भारतीय सत्ताधारी. मग त्या ब्रिटिश सत्ताची स्थापना होण्यासाठी महत्वाची असलेली दोन धोरणे, दोन धोरणे कोणती होती माहिती ना? एक होतं तैनाती फौज, आणि दुसरं होतं खालसा धोरण. कधी ऐकलंय तैनाती फौज, खालसा धोरण? ही जी धोरण आहेत, तैनाती फौज, खालसा धोरण, या दोन धोरणांचा आपल्याला प्रॉपर अभ्यास करायचा आहे. कारण की आयोगाचे क्वेश्चन्स मी तुम्हाला नरसाळा पॅटर्न सांगितलं होता, आठवत असेल तुम्हाला? नसेल आठवत, मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो की आपला जो अभ्यासक्रम आहे तो 7-8 एवढा असतो, 100%चा. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्याला जो क्वेश्चन्स येण्याचा जो पॅटर्न असतो, आपल्याला जिथून क्वेश्चन येतात ते क्वेश्चन्स फक्त, ठीक आहे, जे क्वेश्चन्स येतात ते क्वेश्चन्स फक्त या 40% सिलेबसवरूनच येतात. तर 40%च्या सिलेबसवरून तुम्हाला जवळपास 70% प्रश्न येतात. 40%चा जो सिलेबस असतो त्या सिलेबसवरून तुम्हाला 70% प्रश्न येतात. तर आपल्याला हे 40% प्रश्नांचा 40% सिलेबसचा फोकस आपल्याला ठेवायचा. आणि हा कसा ठेवतात, असं आयता नाही मिळणार. त्यासाठी तुम्हाला पहिले काय करावं लागेल, 3-4 महिने पहिले शिकायला लागेल माझ्याकडे. ठीक आहे, असं आयत्या दगडावरती काय, किंवा दगडावरती आयत्या रेगोट्या मारायला मी काय इथं असं काय शॉर्टकट शिकवायला मिळेल, किंवा शॉर्टकट शिकून देईल, किंवा शॉर्टकट असं करेल, शॉर्टकट तसं करेल, मी ट्रिक्सवर शिकवेल, असं तसं असले फालतू पण आपल्याला जमत नाही. जे आहे ते आहे. ओके, पटत असेल तर पटत असेल, नसेल पटत तर पटवून घ्याच लागेल. कारण की कारण की जेव्हा तुम्ही बॅचमध्ये येता तर तुम्हाला मी पटवून देतोच की हे अशा पद्धतीचा पॅटर्न तुम्हाला किती युजफुल ठरतो. लक्षात? त्याच्यामुळं तैनाती फौज आणि हे तुम्हाला जे काही कंटेंट मी सांगतो या कंटेंटवरती सगळ्यात जास्त भर द्यायचा आहे. ब्रिटिश सत्तेची स्थापना आली. ब्रिटिश सत्तेची स्थापना ज्यावेळेस आपण फोकस ठेवतो तेव्हा या ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यानंतर, ठीक आहे, या ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यानंतर या ब्रिटिश सत्तेमध्ये आपण प्रकरण 3 मध्ये जाऊ. त्या 3 मध्ये आपण कव्हर करणार आहोत की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ब्रिटिशांनी कोणत्या कोणत्या गोष्टी सुरुवात केल्या, म्हणजे ब्रिटिशांचा प्रभाव, ब्रिटिशांचा जो प्रभाव पडला या सगळ्या गोष्टी. मग ब्रिटिशांचा जो प्रभाव पडला तो कशावर पडला,
तर ब्रिटिशांचा प्रभाव आपल्या लोकांवर पडला. लोकांवर कसा पडला? तर शिक्षण. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण. जो प्रभाव पडला तो शिक्षणाच्या संदर्भात, जो प्रभाव पडला तो वृत्तपत्रांच्या संदर्भात, जो प्रभाव पडला तो रेल्वेच्या संदर्भात. ओके, दळणवळण. मग त्या दळणवळणामध्ये रेल्वे आली, त्या दळणवळणामध्ये टपाल आलं, त्या दळणवळणामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या. तसंच उद्योगधंदे, तसंच महसूल. इंग्रजांनी महसुलामध्ये कोणत्या कोणत्या सुधारणा केल्या? म्हणजे ऍक्च्युली प्रकरण 3 हे खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. या प्रकरण 3 ला आपल्याला फोकस ठेवायचं. म्हणजे असं समजून चला, ठीक आहे, असं समजून चला, या प्रकरण 3 चा जो आपल्याला अभ्यास करायचा आहे, प्रकरण 3 चा अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एकदा का हा कंटेंट जर तुम्ही कव्हर केला, हा कंटेंट तुमच्या प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. मेन्सला जरा जास्त डिटेलमध्ये क्वेश्चन्स येतात, त्यामुळे मेन्सचा पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला खूप कव्हर करावं लागणार आहे. छान, ठीक आहे. मग ब्रिटिशांचा जो प्रभाव पडला तो सुधारणा चळवळीवरती कसा पडला? मग तो सुधारणा चळवळी ज्या आहेत ना, त्या हळूहळू पुढे येईल. आता ज्यावेळेस शिक्षणाचा प्रसार झाला, वृत्तपत्राचा प्रसार झाला, दळणवळणाचा प्रसार झाला, उद्योगधंद्यांचा प्रसार झाला, हे सगळे प्रसार ज्यावेळेस झाला, त्यानंतर आपल्या भारतामध्ये एक प्रबोधन पर्व किंवा आपण त्याला म्हणू सामाजिक धार्मिक चळवळी किंवा सामाजिक प्रकरण 4 घेऊन ठेवत जा. प्रकरण 4 याच प्रकरणानुसार हा तुमचा रोडमॅप असणार आहे. हाच तुमचा रोडमॅप असणार आहे आणि याच रोडमॅपनंच आपल्याला जायचंय. ठीक आहे, याच रोडमॅपनंच आपल्याला जायचंय आणि याच रोडमॅपनं पुढं काम करायचंय. परत हे म्हणायचं नाही की सर हे राहिलं ते राहिलं आणि तसं मी ठेवतच नाही काय याच्यातलं. प्रकरण 4 मध्ये काय आहेत? सामाजिक आणि धार्मिक चळवळ, ज्यालाच आपण म्हणतो प्रबोधन पर्व. त्यालाच आपण काय म्हणतो? प्रबोधन पर्व. या प्रबोधन पर्वामध्ये मग ख्रिश्चन मिशनरी इथून स्टार्ट होते. ख्रिश्चन मिशनरी, मग ख्रिश्चन मिशनरीनंतर काही महत्त्वाचे समाज, याच्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्या, त्यानंतर आपल्या भारतातले काही महत्त्वाचे समाज, भारतातील महत्त्वाचे समाज. या समाजामध्ये ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, त्यानंतर सत्यशोधक समाज, त्यानंतर आर्य समाज, तसंच ठीक आहे रामकृष्ण मिशन, रामकृष्ण मिशन. मग त्या व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांनी जसं थिओसॉफिकल सोसायटी, आणि बेझंट यांची, त्यानंतर काही मुस्लिम समाज, मुस्लिम सुधारणा. म्हणजे मुस्लिमांमध्ये सुद्धा 2 गट होते. एक होते म्हणजे जुना विचार, जुना विचारवाले देवबंद, ठीक आहे, आणि नवीन विचार हे अलीगड. तसंच पारशी धर्मातल्या काही सुधारणा, ठीक आहे. हे सगळ्या ज्या काही डेव्हलपमेंट झाल्या, किंवा दलित समाजातल्या काही डिप्रेस क्लास मिशन, ठीक आहे, ब्राह्मणेतर चळवळ, त्यानंतर दलित चळवळी, या सगळ्या ज्या डेव्हलपमेंट होत्या ना, ह्या सामाजिक आणि आर्थिक सुधारणा चळवळी होत्या. कशा होत्या? गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. त्या कशा होत्या? तर सामाजिक आणि आर्थिक चळवळी होत्या. आणि ह्या सामाजिक आर्थिक चळवळी ज्या होत्या ना, या सामाजिक आर्थिक चळवळींमुळे खूप काही गोष्टी बदलल्या. आपला समाज एवढा मॉडर्नाइज विचार करायला लागला हळूहळू. पण हा एवढं आहे की सगळ्यांनाच मनाने विचार करतात. कारण की ज्यांनी शिकलं, ज्यांना सवरलं, ज्यांना सगळ्या गोष्टी समजल्या, त्यांनीच फक्त त्याचा विचार केला. बाकी सगळ्यांना, सगळ्या अगदी तळागाळात त्यांनी त्यांचे विचार पसरवले असंही नाही म्हणता येणार. कारण की जर तसं पसरवलं असतं तर आपण कधी स्वातंत्र्य झालो असतो, त्या अमेरिकेसारखं. आपल्याला त्या गोष्टी करता नाही आल्या. ठीक आहे, त्या गोष्टी करता नाही आल्या. म्हणजे एका बाजूने सामाजिक धार्मिक चळवळी जोरदार सुरू होत्या, तर दुसऱ्या बाजूने आपल्याकडे आपल्या अर्थव्यवस्थेवरती खूप मोठा इम्पॅक्ट पडत चालला. मग आपल्या अर्थव्यवस्थेवरती ज्या काही इम्पॅक्ट पडल्या,
किंवा अर्थव्यवस्थेवर ज्या काही घटक पडले तर त्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात वसाहत काळातील आपली भारतीय अर्थव्यवस्था कशा स्वरूपाच्या होत्या, वसाहत काळामध्ये आपली अर्थव्यवस्था कशा संदर्भात डेव्हलप झाली आणि त्यामध्ये गोखलेंचं काही योगदान होतं, ठीक आहे, रानडेंचं काही योगदान होतं, दादाभाई नौरोजींचं काही योगदान होतं. त्या सगळ्या लोकांचं हे स्पेशली लक्षात ठेवा. गोखले, रानडे आणि दादाभाई नौरोजी यांचं योगदान आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं. आणि म्हणूनच वसाहत शासनातील किंवा वसाहत शासन कालामध्ये असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सुद्धा आपल्याला कव्हर करायचं. एकदा तुम्हाला सामाजिक धार्मिक चळवळी समजल्या की तुम्हाला प्रकरण 5 मध्ये मला आणावं लागेल. आणि प्रकरण 5 मध्ये आपल्या देशात झालेल्या वसाहत काळातील अर्थव्यवस्था, ही वसाहत काळातील अर्थव्यवस्था तुम्हाला विचारली जाते. मेन्सला याच्यावरती क्वेश्चन्स येतात. वसाहत काळातील अर्थव्यवस्थेवरती आपण बघू. थोडक्यात काय झालं तर बाबा, औद्योगिकरणाचा काय विकास होता त्या काळात, काय स्टेटस होता, शेतीचा काय स्टेटस होता, आपल्याकडे संपत्तीचं वहन कशा पद्धतीने झालं माहिती आहे ना. संपत्तीच्या वहनावरती खूप सारे क्वेश्चन विचारले गेलेले. दादाभाई नौरोजींनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये खूप सिस्टमॅटिकली त्याचं वर्णन केलेलं आहे. आपल्या उद्योगधंदे म्हणजे आपले कुटीर उद्योग कसे बंद पडले, काय पडले, हे सगळ्यांचं जे आपल्याला पूर्ण जो आढावा घ्यायचा आहे ना, तर आढावा या प्रकरण 5 पर्यंत कव्हर करायचा. ठीक आहे, हा पूर्ण 5 पर्यंत आपल्याला कव्हर करायचा आहे. बघ, हे सगळं होत असताना पुढे ना कुठेतरी ब्रिटिशांच्या विरोधात, ठीक आहे, पुढे ना कुठेतरी ब्रिटिशांच्या विरोधात एक मत बनत चाललं होतं. ठीक आहे, पुढे ना कुठेतरी ब्रिटिशांच्या विरोधात एक मत बनत चाललं होतं. आणि या ब्रिटिशांच्या विरोधात जे मत बनत चाललं होतं त्याच मतातून एक इम्पॉर्टंट असा उठाव झाला होता. तो उठाव जरा जास्त गाजला, 1857चा उठाव. ठीक आहे, कधीचा? 1857. मग आपण प्रकरण 6 मध्ये म्हणजे जवळपास एक महिनाभर शिकल्यानंतर प्रकरण 6 मध्ये ज्यावेळेस जाऊ तेव्हा आपण येऊ 1857चा उठाव. आणि नुसतं हाच उठाव नाही तर इतर उठाव पण आपण बघू. मग सगळेच उठाव एकाच लेक्चर मध्ये कव्हर करून घेऊ पूर्ण. ठीक आहे, पूर्णच्या पूर्ण लेक्चर्स मध्ये आपण सगळेच्या सगळे उठाव समजून, सगळे टोटल जे काय उठाव झाले, उमाजी नायकांचा उठाव, रामोशांचा उठाव, शेतकऱ्यांचा उठाव, सगळे म्हणजे 1857च्या आधीचे उठाव, 1857च्या नंतरचे उठाव, जेवढे काही उठाव आहेत हे सगळेचे सगळे आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊ. इव्हन याच लेक्चर्स मध्ये किंवा याच सेक्शन्स मध्ये आपण एकदम मॉडर्नाइज पद्धतीचे उठाव नाही, म्हणजे अगदी क्रांतिकारी उठाव वगैरे इथपर्यंत नाही, 20व्या शतकापर्यंत नाही जायचं आपल्याला 19व्या शतकातच खेळायचं. म्हणजे 1857चा उठाव ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवेल तर 19व्या शतकातले म्हणजेच 1800 पासून ते 1900 पर्यंतचेच आपल्याला जे काही उठाव झालेले आहेत इंग्रजांच्या विरोधात, सगळ्या उठावांचा आपल्याला एक छान पद्धतशीर आपल्याला एक आढावा घ्यायचा. ठीक आहे, एकदा का हे उठाव सगळे समजले की तुम्हाला लक्षात येईल की अरे हा, हे ऍक्टिव्हिटी अशा झाल्या होत्या. ठीक आहे, ह्या ऍक्टिव्हिटी झाल्या होत्या. जसं उठाव झालं थोडंसं कसं आहे, हाणामारीची कामं सुरू असतात. उठाव होणं म्हणजे काय, ह्याने ह्याला मारलं, त्याने त्याला मारलं, ह्याने हे केलं, त्याने ते केलं, लगेच आपण काय करू, क्रांतिकारी चळवळ आपण घेऊन घेऊ. मी सहसा क्रांतिकारी चळवळ शेवटी ठेवतो, पण तो मग ते समजत नाही काय काय पोरांना. मग क्रांतिकारी चळवळ त्यांना असं वेगळंच काहीतरी वाटतं की उठाव वेगळे, हा वेगळे तर आहेच पण हे क्रांतिकारक होते. त्यांना आपल्या देशामध्ये साम्यवादी विचार आणायचे होते. आपल्या देशामध्ये साम्यवादी विचारसरणीचे जे लोक तयार झाली होती, जे की थोडंसं रशियन मॉडेल किंवा युरोपियन विचार, इटलीचे विचार किंवा चायनीज विचार, अशा विचारांवरती हे प्रेरित होते. तर असे जे क्रांतिकारी लोक होते, यांना क्रांतिकारी लोकांना इंग्रज नको होते. ठीक आहे, इंग्रज नको होते. मग हे क्रांतिकारी चळवळी मग टोटल सगळे क्रांतिकारी घेऊ, म्हणजे अगदी आद्य क्रांतिकारक असलेले वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून तर आझाद हिंद सेनेपर्यंत, अगदी नौसेना उठाव पण घेऊन टोटल पूर्ण. यानं काय होईल माहितीये का, एकाच चॅप्टर मध्ये तुम्हाला पूर्ण हिस्ट्रीचा असा एक आढावा छान मिळेल. आणि एका चॅप्टर मध्ये हिस्ट्री पूर्ण असा आढावा घ्यायला तर तुम्हाला एक हिस्ट्रीचं को लिंक इंटरलिंक करायला लय मजा येते. इंटरलिंक करायला खरंच मजा येते. त्याच्यानंतर हे सगळं क्रांतिकारी चळवळी वगैरे सगळ्या झाल्या. ठीक आहे, क्रांतिकारी चळवळी या सगळ्या ऍक्टिव्हिटी समजल्या की मग आपल्याला इथं
थोडंसं राजकारण समजून घेणं खूप गरजेचं असतं. ह्या राजकारणामध्ये 3 राजकारणी विचार आपल्याला समजून घ्यायचे आहेत. पहिले प्रकरण 8. प्रकरण 8 मध्ये आपल्याला राजकारणी विचार किंवा आपण राजकीय वाटचालीला सुरुवात, या राजकीय वाटचालीला सुरुवातीमध्ये खूप सारे कंटेंट असणार आहेत. खूप सारे कंटेंट या ठिकाणी असतील. म्हणजे मी अगदी भरमसाठ असे तुम्हाला लेक्चर्सचा भडीमार नाही करणार आहेत. खूप सारे लेक्चर्स असणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणते, राजकीय वाटचालीला ज्यावेळेस सुरुवात आपण बघतो त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात पहिले काँग्रेस, काँग्रेसमध्ये असलेली जहाल आणि मवाळ विचारसरणी, आपल्याला विचारसरणीवर विचार करायचा. ठीक आहे, पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर काँग्रेस नंतर दुसरा तो म्हणजे मुस्लिम लीग. मुस्लिम लीगचे आपल्याला पूर्णपणे विचार आपल्याला समजून घ्यायचे. आणि त्यानंतर ठीक आहे, त्यानंतर साम्यवादी विचार. तिसरे त्याकडे असलेले साम्यवादी विचार. त्याच्यामध्ये काही ट्रेड युनियन आपण भाग एक्स्ट्रा समजून घेऊ, ट्रेड युनियन वगैरे. पण हे 3 विचार लक्षात ठेवा. साम्यवादी विचार, त्या साम्यवादी विचारांना ह्याला म्हणून आपण राजकारण. राजकीय वाटचालीला सुरुवात कशी झाली, काय काय झालं आणि कशा कशा ऍक्टिव्हिटी होत गेल्या, काय आपल्याला यात समजून घ्यायच्या. आणि राजकीय वाटचालीला ज्यावेळेस आपण सुरुवात करू, आता इथं आपल्याला हे नाही बघत राहायचं की जहालवादी नेते कोणते, मावळवादी नेते कोणते. हे नेते बी ते आपण सगळ्यात शेवटी बघणार आहोत. आज या बॅचमध्ये सगळे नेते शेवटी होते, कारण की नेत्यांच्या स्टोरी सांगायला मला लय इंटरेस्ट होतो. आणि त्याच्या आधी तुम्हाला काही हिस्ट्री माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याआधी तुम्हाला हिस्ट्रीच जर माहिती नसेल, कुठं काय झालं, कुणी काय केलं, किंवा कशी त्याची क्रोनॉलॉजी होती, त्या वर्षांमध्ये काय काय घडलं, ठीक आहे, तर मग ते इंटरेस्ट होतं. नाही तर काय होतं, आपण लोकमान्य टिळक शिकतोय, लोकमान्य टिळकांच्या मध्ये अचानक कोणतरी दुसरे क्रांतिकारी येऊन जातात, किंवा अचानक दुसरे इतिहासकार येतात. मग त्या दुसऱ्या इतिहासकाराकडे आपलं दुर्लक्ष होतं. थोडंसं यावेळेस मी टीचिंग सिस्टीम जी आहे ना, ती टीचिंग सिस्टीम थोडी बदलते. म्हणजे टीचिंगची जी माझी मेथड होती की मी स्टोरी वेज, इयर वाईज असं मस्तपैकी जायचो हिस्ट्रीच्या शेवटपर्यंत थांबायचो. ते तर सिस्टीम मी घेईल ज्यावेळेस आपले रिव्हिजन होईल किंवा बाकीची ऍक्टिव्हिटी होईल ते होईल. पण हे प्रत्येक लेक्चरला होईल, प्रत्येक चॅप्टरला एंडिंगला हेच होईल. 1857चा उठाव, मग चल त्याच्या आधीचे उठाव आणि त्याच्या नंतरचे उठाव, हे सगळे उठाव. क्रांतिकारी चळवळ सुरुवाती फडक्यांपासून शेवट नौसेनेच्या उठावापर्यंत, हे सगळे चल पटपट क्रांतिकारी चळवळी रिवाईज करायला लय भारी वाटेल. रिवाईज करायला जर तुम्हाला शेवटी भारी वाटलं, शेवटी तुम्ही माझं नाव घेणार ना की यार चला सरांमुळे ॲटलीस्ट सगळं रिवाईज झालं. नाही तर चालले क्रांतिकारी चळवळ 1909च्या मध्येच आपण आले गांधीजी, मध्ये झाले टिळक, मध्ये झाले भलकं कोणतरी, ओके, ते आझाद हिंद सेनेचं समजाना, ते सुभाषचंद्र बोस तिकडं काँग्रेसमध्ये दिसायला लागले, परत इकडे दिसायला लागले, सर डोकं घुमायला लागलं, कधी ते सिंगापूरला दिसायला लागले, कधी भारतात दिसायला लागले. सगळी खिडचिडी व्हायला लागली, सर काय समजाना, ते कायले तिकडे गेले होते. हे मी अनुभव सांगतोय माझे, कारण लास्ट बॅच मध्ये हेच झालं होतं. लास्ट बॅच मध्ये पोरांना सांगत तर मी व्यवस्थित होतो, पण तो कसं व्हायचं, सांगत असताना तर आताच तर तुम्ही सांगितलं की 1938च्या काळात, 1929 काळात सुभाषचंद्र बोस भारतात होते, तुम्ही लगेच सांगता 44, 45, 46 मध्ये ते दुसरीकडे गेले. तर काय काय विद्यार्थ्यांचा आहे ना हिस्ट्री खूप कच्चा असतो. स्पेशली अशा विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनीच मी यावेळेस सगळ्या प्रकरणांची म्हणून बघा, लक्षात घ्या, सगळ्यात शेवटचा विषय मी एक्सप्लेन करताना किंवा अभ्यासक्रम देताना हिस्ट्री घेतो. आणि याचं खूप प्लॅनिंग केलं आम्ही, अगदी बारीक प्लॅनिंग करून ठेवलं. किती विषयांवरती अगदी लहान कंटेंट काढलेत बघ. तुम्हाला दिसत असेल की नसेल मला माहिती नाही, पण असे बारीकसे पॉईंट्स काढलेत. आणि गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्यावरती कसे क्वेश्चन्स आलेत, काय आलेत, कुठून आलेत, काय काय प्रकरण तर असे आहेत. जसं आता फॉर एक्झाम्पल भूसुधारणा चळवळ, त्या भूसुधारणा चळवळीवरती गेल्या 5 वर्षात एकही प्रश्न नाही. हे कळणं गरजेचं आहे की यार हा कुठून प्रश्न येतोय, इथून येत नाही. ठीक आहे. त्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा भारत, एकही प्रश्न नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला कुठपर्यंत जाऊन थांबायचे, 47 पर्यंत जाऊन थांबायचे. पण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास केला तर स्वातंत्र्यानंतरचा जो काही महाराष्ट्र आहे, ठीक आहे, स्वातंत्र्यानंतरचा जो महाराष्ट्र आहे, त्या स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्रावरती ढिगभर क्वेश्चन, खूप क्वेश्चन आले. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्यानंतरचा जो महाराष्ट्र आहे, जिथं महाराष्ट्र खरंच बनला, मुंबईचा महाराष्ट्र झाला, त्याची जी स्टोरी आहे ना, 1947 पासून ते
60 पर्यंतची ही खूप इम्पॉर्टंट आहे. ही खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप इम्पॉर्टंट. म्हणजे हे आपल्याला क्लिअर होऊन जातं की कोणता कंटेंट कशा स्वरूपाचा आहे आणि कशा स्वरूपातच तो तुम्हाला डिलिव्हर करता आला पाहिजे. तर ह्याचे सगळे जे कंटेंट आहेत, हे सगळे जे ॲक्टिव्हिटी आम्ही जे करतोय तुमच्या बॅचसाठी, त्या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला WhatsAppच्या ग्रुपवरती ॲड केल्या जातील, पण हळू-हळू केल्या जातील. एकदम नाही की आताच सगळं टाकून दिलं. तुम्हाला कळलं पण पाहिजे की ह्याच्यातलं काय खरं येतं आणि काय खरं नाही येत. ठीक आहे. आता जिथं सत्तेचे हस्तांतरण झालं, ठीक आहे, सत्ता हस्तांतरित झाली. म्हणजे 1947, 1945 ते 47 काळ. गेल्या 5 वर्षात एकही प्रश्न नाही. मग असं होतं हिस्ट्रीमध्ये. काही ठिकाणी क्वेश्चन येतात, काही ठिकाणी क्वेश्चन येतात. ठीक आहे. म्हणून मी यावेळेस ठरवलं की आपण थोडंसं शिकवताना थोडं कठारे सरांच्या अँगलनी आणि त्यांची जी आयडिओलॉजी आहे त्या आयडिओलॉजीच्या हिशोबाने आपण शिकू. बघू काय होते. तर हे सगळं करत असताना, वाचत असताना खरंच एक आयडिओलॉजी खूप वेगळी क्रिएट होते. तुम्ही त्या पॉइंटमध्ये राहता आणि इंटरलिंक करायला शिकता. तर हे सगळे झाले महत्त्वाचे घटक. त्याच्यानंतर आपण राजकीय वाटचालीला सुरुवात करत असताना, ठीक आहे, राजकीय वाटचालीला सुरुवात करत असताना आपल्याकडे कायदेशीर वाटचाल सुद्धा झाली होती. प्रकरण 9 यामध्ये कायदेशीर वाटचाल. आणि ही जी कायदेशीर वाटचाल आहे, या कायदेशीर वाटचालीमध्ये 1909 1947 हे कायदे आपण कव्हर करणार आहोत. तसंच हे जे कायदेशीर वाटचाल होती, कायदेशीर वाटचाल करत असताना आपल्याकडे काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. ठीक आहे, महत्त्वाच्या घडामोडी त्याला आपण म्हणू चळवळींचा काळ. ठीक आहे, चळवळींचा काळ तर आपण नंतर घेऊ, पण कायदेशीर वाटचाली होत असताना काही महत्त्वाचे 1857 पर्यंत ते जेवढे गव्हर्नर जनरल होते ते सगळे आणि 1857 ते 1947 पर्यंतचे जेवढे व्हाईसराय होते त्यांचा एक छान आपण आढावा, त्यांनी काय काय दिवे लावले, त्यांनी काय काय केलं, हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. मे बी हा चॅप्टर मी नंतर पण घेईल, शेवटी पण घेईल. पण या ठिकाणी आपण प्रकरण 11 पाहणं गरजेचं आहे, जिथं स्पेसिफिक लक्षात ठेवा आपल्याला गांधी युग समजून घ्यायचं. आणि गांधी युग समजून घेताना गांधीजी ज्यावेळेस आपल्या भारतात आले आणि त्यांनी चळवळी सुरू केल्या 1917 पासून, 1917 पासून ते 1947 पर्यंतचा एक छानसा असा आढावा एकाच लेक्चरमध्ये आपल्याला एका लेक्चरमध्ये म्हणजे एकाच चॅप्टरमध्ये कव्हर करा. हा आहे तो आढावा खरात. मी जिथं जोर देतो ना सगळ्यात जास्त, हा आहे तो आढावा. हा आहे तो खरा आपल्या इतिहासाचा पाठ. कदाचित हा जो घटक आहे, हा घटक मी ह्याच्यानंतर शिकवेल. किंवा हा घटक आधी घेईल, म्हणजे कसं कायदेशीर वाटचाल झाली की तुम्हाला लगेच 1917 ते 1947 पर्यंतचा आढावा कळतो. कारण इथं तुम्ही 1909 ते 1947 पर्यंतचे कायदे बघता. मग ते कायदे बघत असताना तुम्ही ऑलरेडी त्याच्यातला थोडासा इतिहास वगैरे, जहाल गट, मवाळ गट हे सगळं तुम्हाला कळालेलं असतं. आणि मग प्रकरण 12. तुम्ही स्वतः या पद्धतीने अभ्यास केला तर बेटर होईल. प्रकरण 12 मध्ये, ठीक आहे, प्रकरण 12 मध्ये आपल्याकडे फाळणीचा काळ, ठीक आहे, म्हणजेच थोडक्यात काय तर सांप्रदायिकता, म्हणजे 1940 ते 1947 जिथं आपण हस्तांतरण केलं, सत्तेचे हस्तांतरण केलं. तर इथं आपण 1917 सॉरी 1937 पर्यंत 1937 पर्यंतचा काळ घेऊ. 37 ते 39 हा काळ वेगळा होता. ठीक आहे. 1940 47 हा जो काळ आहे हा हस्तांतरणाचा किंवा स्वातंत्र्याचा जवळचा काळ आलेला आहे. तर हा जो घटक ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस खरंच सांगतो ना, एक वेगळ्या स्वरूपाची एक एनर्जीच आपल्या अंगात असते. आणि हे एवढे जे 12 प्रकरण तुम्हाला मी इथं सांगितलेले आहेत, ठीक आहे, या 12 प्रकरणांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा. हे झालं तुमचं आधुनिक भारताचा इतिहास. आता जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास करा, 12 प्रकरण लिहून घेतली, कोणाला काय डाऊट यामध्ये? महाराष्ट्राचा जो इतिहास आपण बघू, महाराष्ट्राचा इतिहास पाहत असताना
आपला मेन फोकस असणार आहे बघा, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण काय फोकस ठेवणार आहोत, की मेन आहे 1857च्या आधीचे. आणि हे सगळे हे तुम्ही सेपरेट लिहून ठेवा. हे तुम्हाला मी हळूहळू इंडियन हिस्ट्रीमध्येच कव्हर करून देईन महाराष्ट्राच्या रेफरन्सने. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस आणि आपल्या महाराष्ट्रातले काही महत्त्वाचे अधिवेशन. राष्ट्रीय काँग्रेस ही महाराष्ट्राशी संबंधित अधिवेशन. फैजपूर अधिवेशन आहे, पहिलं अधिवेशन आहे, पुण्याचं अधिवेशन आहे, सगळीकडचे असे नागपूर अधिवेशन आहे. सगळे अधिवेशन कोणत्या अधिवेशनात काय काय झालं होतं. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील, ठीक आहे, महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळी. त्यानंतर क्रांतिकारी चळवळी. क्रांतिकारी चळवळी. त्यानंतर कामगार चळवळी. किंवा जर जमलं तर ह्या सगळ्या चळवळींवरती एक सेपरेट प्रकरण 13, एक सेपरेट प्रकरण 13च मी बनवून देईन. या सेपरेट प्रकरण 13 मध्ये कसं आहे लक्षात ठेवा, मला इतिहासाची प्रकरणं खूप जास्त नाही बनवायची. जर विचार आणला, जर तुम्ही तुमचा सिलेबस किंवा तुम्ही तुमचा जर कंटेंट बघितला तुमच्या पुस्तकातला, तर त्याच्यामध्ये 32, 40 प्रकरणं असतात. पोरं तिथंच मग अगदी अवसान टाकतात की सर एवढं वाचायचं असते. सगळ्यात पहिला प्रश्न, पोरांना पुस्तक सांगितलं आणि पुस्तकाची साईज बघितली, सर ते अमुक एवढं मोठं पुस्तक सांगितलं तुम्ही, मग ते जर दुसरं पुस्तक आहे ना ते वाचतं ना सर शॉर्टकटमधलं, ते जरा थोडंसं कमी नाही साईज होणार. 150 किंवा 200 पेजेसचं पुस्तक नाही मिळणार का सर छोटंसं. लक्षात घ्या, जेवढं छोटं पुस्तक तेवढं शॉर्ट माहिती असते. आणि ती शॉर्ट माहिती काय करते माहिती का, आपल्याला इंटरलिंक करायला आहे ना, कन्सेप्ट समजून घ्यायला किंवा एखाद्या घटनेचा दुसऱ्या घटनेशी संबंध जोडायला ना ते हेल्प नाही करत. ते फक्त तुम्हाला माहिती देतात. मग तुम्ही काय करणार, रट्टा मारून तिथं जाणार आणि रट्टा मारून तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय आउटपुट मिळणार आहे, 0. म्हणजे 10 प्रश्न आले तर त्या 10 प्रश्नांपैकी 4 येत नाही, अशी अवस्था असते काय हिस्ट्रीमध्ये. ही रिअल फॅक्ट आहे. तो कृपया करून असं काही करू नका. प्रॉपरली तुम्ही हे पहिले शिकून घ्या. शिकून घेतल्यानंतर मग त्याच्यावरती विचारविनिमय स्टार्ट करा. 1857चा जो उठाव आहे तिथपासून ते हे कामगार चळवळी वगैरे हा सगळा जो कंटेंट आहे ना, हा सगळा कंटेंट मी तुमचा घेईन. ठीक आहे. त्यानंतर आदिवासी चळवळ, दलित किंवा ब्राह्मणेतर चळवळ, आदिवासी चळवळी, दलित बरोबर ब्राह्मणेतर चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ. ठीक आहे. त्यानंतर काही सुधारणा, जसं फॉर एक्झाम्पल महिलांची सुधारणा. तर याच्यावरनं तुम्हाला एक अनुभव आलाच असेल की हा जो कंटेंट आहे, हा कंटेंट मी मोस्ट प्रोबेबली तुम्हाला 11वीच्या जुन्या पुस्तकातून कव्हर करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भात एक सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट होतो, ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. आणि गांधीजींच्या प्रत्येक चळवळीत, म्हणजे गांधीजींची जी प्रत्येक चळवळ असेल, गांधीजींची चळवळ सुद्धा एक बाजूला कुठेतरी लिहून ठेवा, प्रकरण 14. गांधीजींचं प्रकरण 14 आपण कव्हर करून घेऊ. म्हणजे गांधीजींचा चळवळ विथ द रेफरन्स ऑफ महाराष्ट्र. गांधीजींनी असहकार चळवळ कुठे महाराष्ट्रात कुठे केली, गांधीजींनी सविनय कायदेभंग मग महाराष्ट्रात कुठे केली, गांधीजींनी जाऊची चळवळ महाराष्ट्रात मग कुठे केली आणि त्याचा काय इम्पॅक्ट पडला, महाराष्ट्रातले मग भूमिगत नेते कोणते, खत्री सरकार कुठे आले, काय आलं, लय माहिती आहे. एवढी माहिती आहे ना मैंदळी, बस एकदम झिंगालाला होणार आहे तुम्ही लोक पुढच्या 4 महिन्यात इतिहासामध्ये. अगदी अभ्यासमय, ओके, अभ्यासमय केजी असणार आहे. आता इथून अभ्यासमय केजी रेंज असणार आहे. दिवसभर फक्त धिंगाणा एकच, धनादन लेक्चर 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 लेक्चर. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग संयुक्त महाराष्ट्र चळवळ कशी आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, ओके, हे सगळं करत असताना मराठवाडा मुक्ती चळवळ, मराठवाड्याची मुक्ती चळवळ आणि महाराष्ट्र निर्मिती, ह्याच्यामधल्या क्रांतिकारी चळवळा वगैरे ज्या आहेत, ओके, ही सगळी याच्यातल्या काही क्रांतिकारी चळवळ ते इथंच कव्हर होत आहेत.
मग बाकी काही कुठं होणार नाही. ते महाराष्ट्राचा इतिहास बघितलं तर हा खूप छोटा आहे, एवढाच आहे. पण तो महाराष्ट्राचा इतिहास समजून घेण्याच्या आधी आपल्याला पहिले भारत नीट समजून घ्यावा लागतो. विदाऊट भारत तुम्ही डायरेक्ट महाराष्ट्राच्या ह्याच्यात आला आणि बरेचसे पोरं तीच चुकी करतात. महाराष्ट्राच्या भूगोलाचा आधीच अभ्यास सुरू करतात. महाराष्ट्राच्या भूगोलाचा आधी अभ्यास सुरू केला तर तो समजतच नाही, कारण तुम्हाला भारतच नाही समजत. तुम्ही महाराष्ट्रातली चळवळ, कुठली चळवळ घ्या, महाराष्ट्रातली कुठली चळवळ घ्या, त्या महाराष्ट्राच्या चळवळीचं आपल्या महाराष्ट्रातूनच ओरिजिन आहे का? नाही. तर त्याला कुठे ना कुठेतरी आधार असतो केंद्र पातळीवर. कुठे ना कुठे त्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. फक्त महाराष्ट्रातील लोकच इन्व्हॉल्व होते का? अरे होम रूल चळवळ जरी टिळकांची महाराष्ट्रातली असली तरी त्याला आधार कशाचा होता? आणि बेझंट होतेच ना सोबत. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणूनच ठीक आहे, म्हणूनच हे पॉईंट्स गरजेचे आहेत. तर तुमचं साधारणतः ठीक आहे, साधारणतः महाराष्ट्राच्या ऍक्टिव्हिटीनं ठीक आहे, महाराष्ट्राच्या ऍक्टिव्हिटीनं 1, 2 ठीक आहे, प्रकरण 13 ठीक आहे, प्रकरण 14, म्हणजे साधारणतः तुमची 14 प्रकरणं झाली. आणि 14 प्रकरणांसोबत हे प्रकरण 15वं, प्रकरण 16वं आणि प्रकरण 17वं. या व्यतिरिक्त तुमचे आणखी 3 प्रकरणं शिल्लक राहिले. 18वं प्रकरण त्याला म्हणलं जातं आपल्याकडेचे समाज सुधारक. 19वं प्रकरण त्याला आपल्याकडे म्हणलं जातं महत्वाचे व्यक्ती. महत्वाचे, अत्यंत महत्वाचे 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 व्यक्ती. ठीक आहे, पॉईंट लक्षात आले. आणि 20वं प्रकरण जे की अत्यंत महत्वाचं आहे फॉर द पर्पज ऑफ मेन्स, 20वं प्रकरण ज्याला म्हणलं जातं आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक आढावा. या एका बॅच मध्ये तुमचं प्री पण कव्हर होते आणि तुमचं मेन्स पण कव्हर होते. पूर्व परीक्षा प्लस मुख्य परीक्षा या दोन्ही गोष्टी मला या बॅच मधून मिळणार. ठीक आहे, आय होप सो. हा सगळा कंटेंट पुढच्या 4 महिन्यात शिकायचा आहे. त्यामुळे मी तुमच्याकडनं एकच अपेक्षित ठरवेल की पटापट तुमचे सगळे जे काही कामधंदे आहेत, जे तुम्ही एक्स्ट्रा वायफट काहीतरी गोष्टी सुरू करून ठेवल्या होत्या, त्या सगळ्या थोड्याशा बंद करा लवकरात लवकर. आणि पूर्ण 4 महिने माझ्यासोबत या बॅचमध्ये फोकसेबल अभ्यास करा. कारण की आपल्याकडे पुढच्या 5-5.5 महिन्यामध्ये काय आहे तर 5-5.5 महिन्यात तुमची पूर्व परीक्षा. 5 महिन्याच्या अंतरात 4 महिन्याच्या अंतरात तुमची राज्यसेवेची परीक्षा. म्हणजे साधारणतः 5 मे पर्यंत तुमचा हा कंटेंट मला कव्हर करायचा. म्हणजे तुम्ही 31 मेची आणि 14 जूनच्या एक्झामसाठी तुम्ही एकदम वेल प्रिपेअर असले पाहिजे. याच दृष्टिकोनातून मी हा प्लॅन पूर्णपणे डेव्हलप करतो. ठीक आहे, राहिली गोष्ट प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा तर वेगळाच भाग येतो. म्हणजे हे साधारणतः 20 प्रकरणं जे आहेत, या 20 प्रकरणाची माहिती जी तुम्ही रीड कराल, ती 20 प्रकरणांची माहिती तुम्हाला तर 10 गुणांसाठी येणार. मग आता हे तर आपण कंटेंट कव्हर करतोय. ठीक आहे, हे आता आपण 10 म्हणजे हे आपण 20 प्रकरणं तर कव्हर करतोय. मग 20 प्रकरणांचा हळूहळू ज्यावेळेस तुम्हाला मी काही नोट्स देईल, जसं फॉर एक्झाम्पल संयुक्त चळवळी किंवा बाकीचं महाराष्ट्रातल्या इतर गोष्टी, त्याच्यातलं किती वेटेज आहे, ह्याच्यातलं काय येऊ शकतं, काय नाही येऊ शकतं, सगळा भाग तुम्हाला शिकवताना मी देत जाईल. आणि सोबत आपल्यासोबत PYQ असणारे हे विसरू नका पोरांनो. ठीक आहे, सगळ्याच अँगलने आपण त्या PYQना पाहणार आहोत. एवढं बोलून आजचं हे महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमाचं लेक्चर संपवतो. काही विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट अशा आल्या होत्या की सर बॅचमध्ये एकदम दिवसाला 4-4 लेक्चर सध्या घेऊ नका. 11 तारखेची एक्झाम काही विद्यार्थ्यांची आहे. तर काही विद्यार्थी 11 तारखेच्या एक्झामसाठी एक माइंडसेट बनवून चाललेले आहेत की सर आता ह्या ज्या काही चुका झाल्या आमच्या कंबाईन बीला, त्या पुढच्या एक्झाममध्ये आम्हाला सुधारायच्या आहेत. तर मी नक्कीच त्या गोष्टीचा विचार करेन. ठीक आहे, आणि जो एखादा विषय आहे एखाद्या विषयाचं लेक्चर थोडंसं कमी करेल, पण मी ॲटलिस्ट 3 विषयांचं लेक्चर तरी उद्यापासून स्टार्ट करेल. ठीक आहे, चालतंय. फक्त अजून 2-3 दिवस, म्हणजे तोपर्यंत मला सुद्धा माझे जे हँडबुक्स आहेत त्या हँडबुकचे कंटेंट मॅक्सिमम मी मला तयार करून देऊ शकतो. ऑलरेडी तुमचे 2 विषय तर स्टार्ट झालेले आहेत, जिओग्राफी आणि पंचायत राज किंवा पॉलिटी, आपण तेच समजू. अजून तुम्हाला इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्रीला एक प्रॉपर मला सुरुवात करायची. तर मी तुमची साधारणतः 12 तारखेपर्यंत वाट बघेल. 12 तारखेच्या नंतर मी कुणाचं ऐकणार. मग सर माझी अमुक परीक्षा आहे, तमुक परीक्षा आहे, तर तुम्हाला मी परीक्षा तुम्हाला खूप जास्त द्यायला लावतच नाही.
तुम्हाला फक्त मी पहिले परीक्षेसाठी तयार करतोय. ठीक आहे. तर मी तुम्हाला जास्तीत जास्त एक साधारणतः 11 तारखेपर्यंत मी वाट बघेल. 11 तारखेनंतर मला मॅक्सिमम लोक इथे लाईव्ह हवेत. ठीक आहे. जर लाईव्ह नसेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला माझा कॉल येईल एवढं लक्षात ठेवा. कारण की तुम्ही पैसे भरलेत. तुम्ही जर तुमचा टाइम मॅनेज नाही करू शकत, ठीक आहे, तर नुसते बॅच घेऊन विनाकारण व्हॅलिडिटी आहे 8 महिन्यापर्यंत, जाऊ दे आपण 8 महिन्यापर्यंत कंप्लीट करू. पण अरे बाबा परीक्षा तुझी बघ ना, परीक्षा तुझी कुठल्या दिवशी आहे? परीक्षा तुझी आहे जूनमध्ये. तर जर तू त्या जूनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करतोय ना, तर तुला अभ्यास खूप खाऊन करणं गरजेचं आहे. मग त्या अभ्यासाच्या सगळ्या ट्रॅक्टिक्स मी तुम्हाला ग्रुपवरती सगळं सांगत जाईल. तर जे विद्यार्थी कोणी या ठिकाणी आहेत त्यांनी अजूनही मला व्हॉट्सअप केलेलं नाही आहे, या नंबरवरती दिलेल्या 9021391591 हा माझा नवीन नंबर आहे. ह्या रँचमध्ये तयार केलेला किंवा रँचसाठीच आम्ही बनवलेला हा खास एक घेतलेला एक नंबर आहे, की ज्यावरती तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि कृपया करून ज्यांनी कुणी बॅच घेतलेली आहे त्यांनी लवकरात लवकर या बॅचच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये येण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेणेकरून मला नोट्स देणे किंवा नोट्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणे हे सोपं पडेल आणि तुमच्या हँडबुक्स तुम्हाला देणे खूप सोपं पडेल. फक्त हँडबुकचे झेरॉक्स मारायच्यात हे लक्षात ठेवा. चला, थँक्यू सो मच. परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.